हमारे साथ साजिद पठान जी जो अकोला से है, हम इनसे भी कुछ सवाल करेंगे। इस समय जो शेतकरी का बहुत बड़ा एक अंदर बातचीत चल रही है, किस तरीके के मुद्दे पे बात चल रही है? आज तो कुछ बात हुई नहीं। हम लोग अभी सभापति से मिले। सभापति से मिलने के बाद में सबसे बड़ा प्रॉब्लम ये था कि वहाँ विपक्ष के साथ में इतना अन्याय किया जा रहा है कि सिटिंग जो होती है बैठने की, यानी ये सरकार की सोच इतनी छोटी हो गई कि कौन सा सदस्य कहाँ बैठेगा ये उस पर भी ध्यान रखते हैं। और उसने आगे नहीं बैठना चाहिए, पीछे नहीं बैठना चाहिए। अरे हम हाउस के अंदर इसलिए आए कि हम अपने मुद्दे रख सके, हमारे क्षेत्र की हम समस्या रख सके, हमको बोलने का मौका दिया जा सके। वो तो रह गया दूर, यहाँ तो विपक्षी जिंदा नहीं रखना चाहते। लेकिन नहीं, ये नहीं चलेगा। हमें जब भी मौका मिलेगा हाउस में बोलने का, हम अभी सभापति से मिलकर आए, उनसे बात करके आए कि हमें बोलने का मौका दिया जाए। जिस तरीके से आपने कहा विपक्ष को अगर जिंदा ही नहीं रखा जाएगा तो फिर लोगों की मांगे कैसे पूरी होंगी, वो अपनी मांगों को कैसे रख पाएंगे? नहीं, मेरा ऐसा मानना है कि विपक्ष का अगर हाउस में जिंदा नहीं हो पाएगा तो जनता के बीच में हम जाएंगे, जनता के बीच में खड़े रह के उनसे अपनी बात करेंगे। जिस दायित्व से हमको लोगों ने चुनकर दिया वो तो हम पूरा करेंगे। वो भले हाउस मैं चुनकर आया, ये सपोर्ट है। जिस तरीके से अकोला के अंदर काफी मुद्दे अभी भी गंभीर मुद्दे हैं, जैसे पानी का आपने बोलिया, पानी का बड़ा विषय है। विदर्भ में अकोला भी आता है, काफी अभी काश्तकारी का भी बहुत सारे मुद्दे हैं। तो क्या लगता है ये गंभीर मुद्दों को आप रख पाएंगे? बिल्कुल, मुझे मौका मिलेगा तो मैं रख पाऊंगा। मैं अभी जस्ट सभापति के पास से आ रहा हूँ कि मुझे कल औचित्य के अंदर मुझे MRI मशीन मैंने पिछले साल से मंग रहा हूँ। मेरे यहाँ GMC के अंदर MRI मशीन नहीं है। अब वहाँ मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल चालू कर दिया, वहाँ रिक्त पदें भरी हुई है। हॉस्पिटल चालू होने के बावजूद भी वहाँ पे इलाज नहीं हो पा रहा है। तो ये ऐसा ड्रामा कर क्यों रहे? और ये हाउस में बोलेंगे हम जरूर, बिल्कुल, बहुत ताकत से। जिस तरीके से अभी कुछ ही दिन पहले इलेक्शन हुए हैं, ये इलेक्शन को अभी कुछ देर 21 तारीख का रिजल्ट आएंगे, क्या लगता है और आगे बढ़ेगा और ये इसमें कुछ रिजल्ट निकलेंगे और किस तरीके से अभी धांधलीबाजी भी देखी जा सकती है? इस बारे में कुछ आपके लोगों को इस बात का डर है कि उन्होंने वोट तो दे दिए, अब 20-25 दिन मशीनें इनके ताबे में रहेंगी, तो जनता तो बहुत डरी हुई है कि हमारे साथ में क्या होने वाला है। लेकिन कहीं ना कहीं तो लोकशाही जिंदी रहनी पड़ेगी, कुछ ना कुछ तो होगा। और आने वाले चुनाव के अंदर बहुत अच्छी तरह प्रतिसाद मिला है कांग्रेस पार्टी को। मैं खुद मैंने विदर्भ में घुमा हूँ, 4000 किलोमीटर करके मैंने 35 सभाएं पूरी की है। जनता का पूरा समर्थन और पूरा प्यार कांग्रेस पार्टी के साथ में था। लेकिन अब मशीनें उन्होंने अपने पास में रख ली है, अब पता नहीं ये मशीनों का क्या करते हैं। अकोला के अंदर आप क्या नया इम्प्लीमेंट करना चाहेंगे अकोला वासियों के लिए? आपके दो शब्द क्या है? नहीं, मेरे शहर में सबसे पहले तो जो मेरे शहर में दो समाजों के बीच में भारतीय जनता पार्टी ने डाली है जो दूरियां, मैं उसको कम करना चाहूँगा। मैं विकास तो करूँगा, लेकिन विकास से ज़्यादा मैं हिंदू मुस्लिम एकता के ऊपर ध्यान दे रहा हूँ। क्योंकि अगर हिंदू मुस्लिम एक नहीं होंगे तो मेरे शहर का विकास होकर भी फ़ायदा नहीं। चांदी की मैं सड़कें बना लूँ, सड़कें पे चलने वाले अगर एक दूसरे को बात भी नहीं कर सकते हैं तो ऐसी सड़कें किस बात की? तो मेरी प्राथमिकता से भी यही है कि मैं अपने क्षेत्र से जातिवाद कम कर हिंदू मुस्लिम एकता के साथ में रहकर मैं विकास करना चाहता हूँ। यामध्ये सुद्धा काही गोष्टी लक्षात आल्या की शेतीवाडीसाठी सगळेजण आपापल्या शेतामध्ये असतात। दुपारच्या वेळेला या घटना घडलेल्या आहेत। दुपारच्या वेळेला कोणीही गावामध्ये नसतं, वृद्ध लोक असतात, मुलं छोटी खेळत असतात। यावेळेला पेट्रोलिंग आणखीन कशी वाढवता येईल, दुपारच्या वेळेला पोलिसांची गस्त कशी वाढेल, याबाबत सुद्धा आमच्या चर्चा चालू आहेत। पोलिसांना तशा सूचना सुद्धा आम्ही दिलेल्या आहेत आणि आता ते कामही त्यांनी चालू केलेलं आहे। त्यामुळे मला एवढंच सांगायचं आहे की या घटना अतिशय वेदनादायी आहेत। आरोपी तर पकडले जातातच आहेत, परंतु या घटना होऊच नये यासाठी आपल्याला काही करता येईल का याचा विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे। राजनीतीमध्ये फक्त चित्राबाबत एकट्याचीच का एवढा आवाज असतो आणि बाकी लोक नाही, असं काही नाही, त्यांनी बोलावं म्हणून काय कराल तुम्ही? असं काही नाही आहे। सगळेजण बोलत असतात, सगळ्याजणी आपापल्या परीने काम करत असतात आणि त्यामुळे मीच एकटी बोलते अशातला काही भाग नाही। नांदेडमध्ये सध्या एक परिस्थिती निर्माण झालेली आहे, एका म्हणजे आंतरजातीय मी पाहिली घटना सुद्धा घटना पाहिली, ऑनर किलिंगची घटना मी पाहिली कशा पद्धतीने झालंय। त्यामध्ये सुद्धा पोलिसांनी मला वाटतं ऍक्शन घेतलेली आहे, त्यांना पकडलेलं आहे। मुलाचे वडील आणि मुलीचे वडील आणि भाऊ यांच्यावरती त्या स्वतः मुलीने काही आरोप केलेले मी याच्यामध्ये बातमी पाहिलेली आहे। त्यामुळे पोलीस त्या ठिकाणी काम करतायत। नक्कीच तपोवनाचा मुद्दा आहे। तपोवनाच्या मुद्द्यावरती गिरीश भाऊ अधिक चांगल्या पद्धतीने सांगू शकतो। थँक्यू। नुकसान झालं, केंद्र म्हणते आमच्याकडे प्रस्ताव आला नाही, हे म्हणतात प्रस्ताव पाठवला आहे आणि मदत काय मिळाली तर तरी 14,500 रुपये, म्हणजे 8,500 रुपये, 8,000 रुपये, 6,600 रुपये एकरी मदत मिळाली। ही तोडकी मदत आहे, त्यामुळे शेतकरी सावरणार नाही आणि उत्पादनाला भाव पण नाही, कापसाला नाही, सोयाबीनला नाही, धानाला भाव नाही, हे खरेदी केंद्र सुरू नाही। एकूण शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडण्याचं काम झालेलं आहे।
सर येत्या नाही आता ही मुद्दे खूप आहेत चर्चेमध्ये येणार. शेतकऱ्यांचा मुद्दा आहे, कायदा सुव्यवस्थेचा मुद्दा आहे, बेरोजगारीचा मुद्दा आहे, भ्रष्टाचार आहे, भूखंड वाटले गेले आहेत. आणि अशा याच्यामध्ये हे सर्व पाहतो आपण की कुठल्या दिशेनं राज्य घेऊन चाललेले आहे. काल पत्रकार परिषद होती. आपण 6 हे पारंपरिक पद्धतीने आपण चहा पाण्याचा प्रोग्राम करतो, त्यावर तुम्ही बहिष्कार टाकला. तो काल टाकला आहे. आम्ही त्याची कारणं दिलेली आहेत. राज्य अधोगतीकडे जातोय त्यामुळे ते चहा पाणी घेऊन उपयोग नाही. अधिवेशन संपल्या महानगरपालिकेच्या निवडणुका होतील आणि पूर्वी महानगरपालिकेच्या निवडणुका घेतील, नंतर जिल्हा परिषदेच्या घेतील. पण अद्यापही ओबीसीच्या आरक्षणाचा घोळ संपला नसल्यामुळं त्यामध्ये पुन्हा कोर्ट कचेऱ्या आडवे येणार. एकूणच सरकारला ओबीसीचं आरक्षण वाचवता आलं नाही हे आता सिद्ध झालेलं आहे. केवळ पाठ थोपटून घेतली, परंतु ओबीसीच्या आरक्षणाला मात्र कुठेही त्या ठिकाणी धक्का लागणार नाही बोलले. आज मात्र ओबीसीचं आरक्षण कमी होताना दिसते आहे आणि याचं पाप हे राज्य सरकारचं आहे. राज्य सरकारच्या चुकामुळेच ओबीसींना नुकसान होताना दिसतंय. कमी दिवसाचं हे अधिवेशन पाहण्यात येत आहे. कसल्या मुद्द्यावर तुम्ही आता बोलणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून? आपण 8 दिवसाचं अधिवेशनाचं कामकाज दिसतंय. आजचा एक दिवस शोक प्रस्ताव झाल्यानंतर आजचं कामकाज संपणार आहे. उर्वरित 7 दिवसामध्ये विदर्भात जर अधिवेशन होत असेल तर विदर्भाच्या शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवरच फोकस झालं पाहिजे. आपण पूर्व विदर्भात गेलात तर धान उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. आमच्या पश्चिम विदर्भामध्ये आला तर कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. शासनाने 8,100 रुपये हमी दर CCIचा ठरवलेला आहे. खाजगी व्यापारी 7,500 रुपयांनी ते खरेदी करतायत. पण CCIची मर्यादा एकरी 5 क्विंटल इतकीच खरेदीची आहे. उत्पन्न एकरी 12, 13, 14, 15 पर्यंत जातं. त्यामुळे CCIची खरेदीची मर्यादा वाढवावी. सोयाबीनच्या संदर्भात कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये ज्या पद्धतीने नोंदण्या होत आहेत त्याची मर्यादा वाढवल्या गेली पाहिजे सोयाबीन खरेदीची. आणि फळबाग उत्पादक शेतकरी असेल म्हणजे मोसंबी संत्रा उत्पादक शेतकरी वरुड अमरावती भागात आहेत. आमच्या हिवरखेड भागामध्ये केळी उत्पादक संत्रा उत्पादक शेतकरी आहेत. यांना सुद्धा फळपीक विमा, ट्रिगरचे प्रश्न, विम्याचे प्रश्न, विमा कंपन्यांचा मुजोरपणा या सगळ्यांवर 5-7 दिवसात जशी संधी मिळेल त्यावर आम्ही चर्चा आणू. आणि विदर्भात अधिवेशन असल्यामुळे विदर्भाच्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावरच ही चर्चा झाली पाहिजे. त्याकरताच हा नागपूर करार झाला होता. वास्तविक 3 आठवड्याचं अधिवेशन अपेक्षित होतं पण 7 दिवसाचं होतंय. याबाबत मी स्वतः खेद व्यक्त केलाय. अजून हे जे आता नाही झालं तर समोर आपला काय राहणार विरोध आपला? नाही, आता कामकाज सल्लागार समितीमध्ये कार्यक्रम ठरलेला आहे. आता सोमवार ते रविवारपर्यंत, शनिवार रविवार सुद्धा दोन्ही दिवस संसदेचं आपल्या विधिमंडळाचं कामकाज चालेल. त्याच्यात बदल होणार नाही. पण जितके दिवस चालेल तितके दिवस विदर्भाच्या आमदारांनी विदर्भाच्या प्रश्नावर आपलं मत मांडावं. सध्या झालेल्या इलेक्शन मध्ये जे झालेलं आहे राजकारणामध्ये त्या विषयावर आपण काय म्हणणार? सध्या ज्या निवडणुका झाल्या 50% वर जिथे आरक्षणाच्या मर्यादा गेल्या त्या निवडणुका थांबवण्यात आल्या नगर परिषद नगर पंचायतीच्या. आणि तो निकाल 3 डिसेंबरला येणं अपेक्षित होता. पण एका याचिकाकर्त्यांनी वरोऱ्यामधल्या ती याचिका नागपूर खंडपीठामध्ये दाखल केली आणि तो निर्णय सार्वत्रिक लागू करण्यात आला. त्यामुळे 3 डिसेंबरचा निकाल थेट 21 डिसेंबरला जातोय. हे निवडणूक आयोगानं अशा प्रकारे केलेलं जे काही वर्तन आहे ते कुणीही मान्य केलेलं नाही. स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांनी त्याबद्दल नाराजी व्यक्त केलेली आहे. 3ला निकाल लागून गेले असते तर अतिउत्तम झालं असतं. पण आता परत 21ला निकाल लागतायत आणि 21ला म्हणण्यापेक्षा 31ला लावा, 31 डिसेंबर. म्हणजे नवीन वर्ष सेलिब्रेट करताना विरोधकही नाराज होणार नाही, म्हणजे जिंकणारही नाराज नाही, पडणारही नाराज नाही. अजून 10 दिवस टाइम वाढवून घ्यायला पाहिजे त्यांनी. म्हणजे काही ना काही जसं जसं लांबत जाईल तसं तसं त्याच्यात काही ना काही क्युऱ्या निघत. या लांबवण्यामध्ये पोलीस यंत्रणेवर ताण आला. जर मी उमेदवार असेल तर माझ्या पक्षाचे कार्यकर्ते त्या जामरच्या समोर जिथे त्या हाऊसमध्ये त्या EVM ठेवलेल्या आहेत तिथं लोक रात्र जागून काढतायत. पोलिसांवर ताण आलाय. ही सगळी यंत्रणा कोलॅप्स झाली ना. याला जबाबदार निवडणूक आयोग आहे आणि निवडणूक आयोग याच्या बाबत काही बोलताना दिसत नाही. मग हे निवडणूक आयोगाची भूमिका कोणालाही पटलेली नाही. Testech, an IT, branding and advertising company. Our services are website development, mobile application development, digital marketing, graphics designing, animations, SMS marketing, WhatsApp marketing, email marketing. Like, share, and subscribe. Test Tech News. Stay tuned for the latest updates.